आपल्या घरातीलच या दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून जर कडीपत्त्याच्या झाडाला दिले तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड हिरवेगार व घनदाट होईल। त्याचबरोबर झाडाची जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची होऊन हिरवीगार चमकदार होतील। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP किचन गार्डनिंग मध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये कडीपत्त्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। झाडाच्या वाढीसाठी घनदाट होण्यासाठी कोणती खते द्यायची, झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची, या सगळ्या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। कुंडीमध्ये जेव्हा आपण कडीपत्त्याचे झाड लावतो तेव्हा त्याच्या वाढीसाठी व तो घनदाट होण्यासाठी त्याला कोणतेही एखाद्या नायट्रोजनयुक्त खताचा वापर करावा। त्यामध्ये तुम्ही शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट यासारख्या खताचा वापर करू शकता। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये देखील अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्याचा वापर करून तुम्ही जर खत तयार करून या झाडाला दिले तरी देखील खूप चांगला असा फायदा होतो। खते देण्याबरोबरच या झाडाला सूर्यप्रकाश, पाणी या देखील ज्या गोष्टी आहेत त्या योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक असते। कडीपत्त्याच्या झाडालाही फक्त पानेच येत असतात, त्यामुळे त्याच्या चांगल्या वाढीसाठी पाने मोठ्या आकाराची, हिरवीगार, चमकदार होण्यासाठी याला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे आवश्यक असते। त्यामुळे जेव्हा आपण कुंडीमध्ये हे कडीपत्त्याचे झाड लावतो तेव्हा हे झाड अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी याला दिवसभर भरपूर असे ऊन मिळेल। म्हणजे दिवसभरामध्ये कमीत कमी 5 ते 6 तास तरी या झाडाला ऊन हे मिळायलाच हवे। कडीपत्त्याच्या झाडासाठी आज आपण ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ही वापरलेली चहा पावडर आहे। चहा पावडर ही झाडांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त अशी आहे, कारण या चहा पावडरमध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते। त्यामुळे याचा वापर हा झाडाला खत म्हणून जरूर करावा। मात्र जेव्हा आपण ही वापरलेली चहा पावडर झाडांसाठी खत म्हणून वापरतो तेव्हा ती स्वच्छ धुवून सुकवून नंतरच याचा वापर करावा। वापरलेल्या चहा पावडरऐवजी तुम्ही ताज्या चहा पावडरचा देखील हा वापर करू शकता, मात्र त्याचे प्रमाण हे थोडे कमी ठेवावे। या चहा पावडर सोबत आपण अजून एका वस्तूचा वापर करणार आहोत, ती कोणती आपण पाहणार आहोतच। पण कडीपत्त्याच्या झाडाच्या वाढीसाठी, तो घनदाट होण्यासाठी या झाडावरती काही कामे देखील ही करावी लागतात। त्यामध्ये करायचे सगळ्यात महत्त्वाचे काम म्हणजे या झाडाची ही वेळोवेळी छाटणी करावी। छाटणी केल्यामुळे झाडावरती खूप सारे नवीन फुटवे तयार होतात, नवीन फांद्या तयार होतात। त्यामुळे आपले हे जे झाड आहे ते घनदाट होण्यासाठी हा चांगला असा हा फायदा होतो। कडीपत्त्याच्या झाडावरती कीड देखील लागते, तर त्यासाठी तुम्ही महिन्यातून एकदा नीम तेलचा हा स्प्रे करू शकता, किंवा आपल्या घरामध्ये ज्या कांदा किंवा लसणाच्या ज्या साली असतात त्याचे पाणी तयार करून त्याचा जरी फवारा केला तरी झाडाला खूप चांगला असा हा फायदा होईल। कडीपत्त्याच्या झाडाला पाणी देताना हे प्रमाणशीर द्यावे, म्हणजे कुंडीतील जी माती आहे ती वरच्या बाजूची 1 ते 1.5 इंच ही कोरडी होईल तेव्हाच या झाडाला हे पाणी द्यावे। कारण झाडाला कमी पाणी मिळाल्यामुळे झाड जसे सुकते तसे जास्ती पाण्यामुळे देखील झाड खराब होण्याची शक्यता असते। त्यानंतर झाडाच्या या कुंडीतील जी माती आहे ती देखील अधूनमधून हलवून थोडी मोकळी करावी, त्यामुळे माती ही भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे हा ऑक्सिजन झाडाच्या मुळापर्यंत हा व्यवस्थित पोहोचला जातो आणि आपले हे जे झाड आहे ते चांगले वाढते। आता आपण ही जी दुसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे हे डाळ व तांदूळ धुतलेले हे पाणी आहे। मी रात्रभर हे पाणी असेच ठेवले होते। डाळ व तांदूळ धुतलेले हे जे पाणी आहे याचा वापर झाडांना करावा, कारण याच्यामध्ये झाडांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी जी पोषक तत्वे आहेत ती जास्त प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे हे पाणी फेकून न देता त्याचा खत म्हणून हा झाडांना हा वापर करावा। याच्या वापरामुळे झाडावरची जी पाने आहेत ती चमकदार, हिरवीगार होण्यासाठी याचा चांगला फायदा होईल। आता आपण ही जी वापरलेली चहा पावडर घेतलेली आहे ती झाडाला देण्यापूर्वी कुंडीतील मातीमध्ये अशा प्रकारे गोल वर्तुळ करून घ्यायचे आणि एका झाडासाठी म्हणजे 10 ते 12 इंचाची जर कुंडी असेल तर ही जी वापरलेली चहा पावडर आहे ती 2 ते 3 चमचे या प्रमाणामध्ये घ्यायची आहे। आणि हे जे पाणी आपण घेतलेले आहे ते एका झाडाला 1.5 ते 2 मग या प्रमाणामध्ये
हे द्यायचे आहे। जर तुम्ही ताजी चहा पावडर वापरणार असाल तर ती एका झाडासाठी अर्धा ते 1 चमचा या प्रमाणामध्येच वापरावी। तर अशा प्रकारे चहा पावडर, डाळ, तांदूळ, धुतलेले पाणी, कढीपत्त्याच्या झाडाला खत म्हणून वापरले तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड हिरवेगार घनदाट होण्यासाठी ही मदत होईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।